लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। अखंड मराठा समाजातर्फे फुलंब्रीत रास्ता रोको आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असलेले झेंड्यांची विटंबनाचे निषेध। औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री शहरात अखंड मराठा समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी जात असलेल्या मराठा समाज बांधवांना वडीगोंद्री गावच्या उड्डाणपूल जवळ बळी खटके या इसमाने मारहाण केली। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असलेला झेंडा फाडून विटंबना करण्यात आली। तसेच जरांगे पाटील यांची उपोषणामुळे तब्येत अत्यंत खालावली जात आहे, परंतु शासन दखल घेत नाही, तर म्हणून तालुक्यातील अखंड मराठा समाजाच्या वतीने आज दिनांक 23 सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी 10 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीपासून एक मराठा लाख मराठा लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत फुलंब्री शहरातील टी पॉइंट पर्यंत येत व्यापाऱ्यांना आपापली दुकाने बंद करून बंद पाळण्याचे सांगण्यात आले। तसेच टी पॉइंटवर पाऊण तास रास्ता रोको करत समाजाला ओबीसी मधून आरक्षणाबाबत आपापले मनोगत व्यक्त करीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे समजले जाणाऱ्या आरक्षणाबद्दल विरोध आहे असे सांगण्यात आले। यावेळी फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने, जिल्हा ग्रामीण वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बळीराम काकडे, जितेंद्र तमखाने, पंकज पाटील, सुवर्णा करताडे, पंकज रोहे, रमेश मोहिते, दिनकर पांढरे, संतोष डोंगरे, तलाठी संतोष गायकवाड, नायब तहसीलदार फुलंब्री यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। न खाता पिता अमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि आपलं सरकार डोळे झाकपणा करत आहेत। आपल्याला फक्त आश्वासनवरती आश्वासन देत आलेले आहेत। गेल्या 1 वर्षापासून आपला हा संघर्षाचा लढा चालू आहे, परंतु आजपर्यंत सुद्धा सरकारनं काहीच निर्णय घेतलेला नाहीये। काल अंतरवाली सराटीमध्ये आपण बघता फक्त 50 लोकांसाठी अख्ख्या 20 ते 25 हजार मराठा सेवकांना अडवणूक करण्याचं काम केलेलं आहे। ही कोणती पद्धत आहे? ही कोणती लोकशाही आहे? तुम्ही कोण म्हणताय तुम्हाला रोडवरती आंदोलन करावं आणि अंतरवाली सराटी आणि पुढच्या 25 गावाला जाणारा रस्ता बंद केलेला आहे। अख्ख्या महाराष्ट्रभरातून मराठा सेवक अंतरवालीला जात आहेत आणि इथं कुणाचं तरी काटकारस्थान आहे। या 2 समाजामध्ये दंगली घडवायचे आहेत। मी ओबीसी बांधवांना पण समजून सांगू इच्छितो, आपण काय म्हणतो, आपल्या घोषणा काय, एकच पर्व ओबीसी सर्व। मग बांधवांना तुम्हाला विनंती आहे की जर हा आपली घोषणा आहे तर मग मराठ्यांना ओबीसी मध्ये का नाही येऊ देत? आणि आपले सर्व जे सामाजिक किंवा गरीब जे ओबीसी आहेत, गरीब मराठा आहेत, सगळे एकत्र आहेत, परंतु हे राजकीय षडयंत्र आहेत। आता आपण जरा बघितलं तर एनटी ब जे आहेत ते धनगर समाजासाठी आरक्षण आहेत। त्या आरक्षणाला मराठा आरक्षण भेटल्यानंतर काहीच फरक पडणार नाही, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाहीये। परंतु हा लक्ष्मण हाके काय करतो, फक्त नावाखाली आपलं राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा काहीतरी पैसे भेटण्यासाठी हा मॅनेज झालेला आहे आणि धनगराच्या आरक्षणाला दिशाभूल करत आहेत आणि ओबीसी आणि मराठा आरक्षणामध्ये आणि या लढ्यामध्ये संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळं त्या पर्वाच्या दिवशी आपल्या मराठा बांधवाला अंतरवली सराटी येथे 2 लेकरं असताना त्याच्या मागं त्याला मारहाण केली आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराज अख्ख्या महाराष्ट्राचा बाप यांच्या झेंड्याला त्यांनी विटंबना करण्याचा, झेंडा फाडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे त्याच्या निषेधार्थ जो बळी खटके आहे
त्याला अटक झालीच पाहिजे. त्यामुळं काल आपण फुलंब्री पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे. जोपर्यंत बळी खटकेला अटक होत नाही तोपर्यंत मराठा सेवक शांत बसणार नाही. त्यामुळं परत एकदा प्रशासनाला विनंती करतो की येणाऱ्या शक्य होईल तितक्या लवकर बळी खटकेला अटक करावी आणि त्याला चांगला धडा शिकवावा. कारण की असे समाजकंटक जर रस्त्यावरती फिरले तर या समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि समाजामध्ये भांडण निर्माण करून ते दंगली घडवण्याचं काटकारस्थान करतील. त्यामुळं कृपया मी मायबाप जनतेला मानून तुम्ही नेते लोक जे सत्तेत आलेत आता तुम्ही जनतेचे मायबाप झालेले आहेत तर कृपया दंगली घडू नये. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही काहीतरी निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला आणि माननीय मराठा योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी ज्या 8 ते 9 मागण्या ठेवलेल्या आहेत सरकार समोर त्या लवकरात लवकर मान्य करावा. मी जास्त वेळ न घेता इथंच थांबतो. एक मराठा माझी या आजच्या रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला अजूनही विनंती आहे. आमचा लाखोचा पोशिंदा माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे गेल्या 7 दिवसापासून अन्न पाणी न घेता उपोषणाला बसलेले आहे. आम्ही असं काय मागतोय तुम्हाला? आमची मागणी काय आहे? अरे हैदराबाद गॅजेट मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे मराठा कुणबी मराठा एकच आहे. आम्ही आमच्या लेकरं बाळासाठी आरक्षण मागतोय आणि जर आम्ही कुणबी असाल तर या सरकारला किती आमचा अंत पाहायचा आहे. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर मराठा समाजानं मोठ्या भावाची भूमिका बजावलेली आहे. जेव्हा 7 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले असून सरकार कुठंही त्याला गांभीर्याने घेताना दिसत नाही आणि सरकारने मराठा समाजाला टार्गेट करण्यासाठी जे तिथं आंतरवली सराटीच्या बाजूलाच वडीगोद्रीमध्ये त्या हाकेला आणि दुसऱ्याच्या समाजाला परमिशन कशाच्या आधारे दिली हेच आम्हाला संशयास्पद वाटतंय. हे सरकार काय 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतंय का? जर मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीमध्ये मागील 13 महिन्यापासून रीतसर परवानगी घेऊन जर उपोषण करत असतील तर ह्या सांगोल्याच्या त्या हाकेला त्या वडीगोत्रीमध्ये परमिशन कसं देतं? आणि इथं जर 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल हे त्यांना दिसतंय, हे सगळं कळतंय. हाके साहेब हे ऍक्च्युअली धनगर समाजाचे येतात आणि धनगर समाजाची मागणी आम्हाला एसटी मधून आरक्षण द्या आणि आम्ही त्याचं समर्थन करतोय. पण ते लढतंय की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही पाहिजे. अहो आम्ही स्वतःच्या जातीसाठी लढणारे नेते पाहिले पण दुसऱ्या जातीसाठी सुपारी घेऊन लढणार आज आम्हाला दिसून येतोय. आणि या सरकार कोणाला तरी पाठीशी घालून आणि रसवत पुरवून उभं करतंय याची आम्हाला खंत वाटते. आणि हे पोलीस प्रशासन पोलीस बांधव आज आम्ही काल सुद्धा आंतरवालीला गेलोय. काय अवस्था आहे जरांगे पाटलाची ही पावल्या जाते परिस्थिती. पण पोलीस प्रशासनाची एवढी दुरावस्था होते की पोलीस प्रशासन सुद्धा दमलंय. मग या सरकारला नेमकं करायचं काय? सरकारने आम्हाला आश्वासन दिलं, वाशीमध्ये आम्ही चालत गेलो तिथं आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये सगळ्या सोयऱ्याचे अध्यादेश लावून आम्ही आरक्षण देऊ म्हणून झाले. तो 1 महिना गेला, त्याच्यानंतर परत उपोषणाला बसले, परत वेळ मागून घेतला, परत दिलं नाही आणि अजूनही तेच चालू आहे. मी सरकारला या रस्ता रोकोच्या निमित्तानं फुलंब्री तालुक्याची वतीने एवढीच विनंती करेन की आता तुम्ही आमचा अंत पाहू नका. आणि आम्ही जर रस्त्यावर आलो आता फक्त बसलोय शांततेत, पाटलाने आम्हाला शांत सांगितलं म्हणून शांततेमध्ये आंदोलन करतोय. पण यानंतर जे आंदोलन असेल की एवढं उग्र असेल की त्याची तुम्ही कल्पना करू शकणार नाही. प्रशासन आम्हाला सहकार्य करतंय, प्रशासन आम्ही सहकार्य करतोय, पण सरकारने कुठंतरी आता जागे होण्याची गरज आहे. नाही तर येणारा काळ हा तुमच्यासाठी फार वाईट असेल आणि फार दुर्दैवी असेल. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा योद्धा आदरणीय जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण त्या ठिकाणी चालू केलं आहे. त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी फुलंब्री मराठा समाजाच्या वतीनं फुलंब्री तालुका तसेच या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.
हा रस्ता रोको आंदोलन करण्याचं हा काही या समाजाला काही मोठेपणा आहे किंवा जाणून कोणाला त्रास द्यायचा असाही प्रश्न नाही आहे. पण गेली काही दिवसापासून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी चालू आहे आणि त्या मागणीसाठी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. अनेक वेळा शासनाने त्यांना आश्वासने दिली, मराठा समाजालाही आश्वासने दिली, पण त्यातून काही निष्पन्न होताना दिसत नाही. आणि हे सर्व दिसत असताना परत आता या शेवटच्या टप्प्यामध्ये आता काही दिवसामध्ये इलेक्शन आहे आणि आपला मराठा समाज हा मला तरी वाटतं जातीपेक्षा पक्षाला जास्त मानणार आहे. मला राग जरी आला पक्षाच्या लोकांना तरी चालेल, काही अडचण नाही, पण या पक्षाच्या नादाला लागून आपल्या मराठा समाजाच नव्हे तर या जमातीमध्ये जेवढे काही जनता आहे या सगळ्याचंच वाटोळं व्हायचं काम या सरकारने केलंय. ते कोणतंही सरकार असो, या सरकारच्या फायद्यासाठी त्यांनी फक्त या जनतेचा उपयोग घेतला आणि त्यांचे स्वतःचे घरं भरली. आज हे आरक्षणासाठी एवढ्या दिवसापासून ही लढाई चालली. एक माणूस काही दिवसापासून त्या ठिकाणी आमरण उपोषण करतोय, उपाशी राहतोय, पण त्याची दखल घेण्यासाठी या सरकारकडे वेळ नाही आणि हे जाणून बुजून केलं जात आहे. कुठेतरी या समाजाचं लक्ष भरकटण्यासाठी त्या समाजाला वेगवेगळे आमिष दाखवले जातात. जे या समाजाने कधी मागितलं नाही त्या गोष्टी या सरकार त्या समाजावर लागतंय, पण जे मागतायत ते सरकार देत नाही. अनेक दिवसापासून शेतकरी शेतीमालाचा भावही मागतात, त्याच्यावरही सरकार बोलत नाही. या मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, त्यासाठी या मनोजदादा जरांगे 1 वर्षापासून या ठिकाणी आंदोलन करतात. त्यासाठी त्यांची मागणी असताना सुद्धा सरकार त्याकडे लक्ष देत नाही. जे सरकारमध्ये बसले तेव्हा ते विरोधी पक्षांनी भूमिका मांडावी. आता विरोधी पक्षांनी भूमिका काय मांडावी हे त्यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे ना, की ज्या खुर्चीवर जे सत्तेवर बसले जनतेची त्यांच्याकडून अपेक्षा असते अगोदर सरकारने घोषित करावं. विरोधी पक्षांनी जर त्यांना काही नकार दिला तर त्या विरोधी पक्षासंग झडण्याची या समाजाची तयारी आहे. पण हे शासन जाणून बुजून हे टोलाटोलीचं काम करतंय. म्हणजे आम्ही द्यायला तयार आहे. या सुरुवातीच्या वेळेस तुम्ही जर बघितलं असेल ज्यावेळेस आंदोलन उभं राहिलं त्यावेळेस हेच भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, सर्व पक्षाचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी होते. पण जसं जसं वरून आदेश आले की तुम्ही त्यांनी सामील व्हा, सगळ्यांनी सामील व्हा, आंदोलन मोठं करा आणि हे आपण विरोधी पक्षाच्या डोक्यावर फोडा. पण हे समाज ज्यावेळेस हे ऐकायला तयार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागं हटण्याला तयार नाही, हे जेव्हा त्यांच्याही लक्षात आलं आणि ज्यावेळेस लोकसभेला याचा मोठा फटका या भारतीय जनता पार्टीला बसला तेव्हापासून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी या आंदोलनामधून माघार घेण्याचं काम केलंय. आणि हे जर असं असेल तर हे आपल्यालाही लक्षात ठेवावं लागेल, ध्यानात ठेवावं लागेल. ज्या ज्या पक्षाच्या लोकांनी या मराठा समाजासंग गद्दारकी केली त्यांना आपल्याला धडा शिकावा लागणार आहे. आणि या धडावर शिकवण्यासाठी आपल्याला एकमेव अधिकार दिलेला आहे तो मतदानाचा. आणि हे सगळं खेळ हा मतदानासाठी चाललेला आहे. आम्ही म्हणत नाही कोणाचं जाणून बुजून त्यांचं काढून आमच्या पदरात टाका. जे आहे ते आमचं घ्या. हे आमच्या आई वडिलांनी, आमच्या वडील दादांनी जी चूक केली ती चूक आता आम्हाला करायची नाही, ती आम्हाला आता भरून काढायची आहे. या अगोदरही या समाजामध्ये मराठा हा कुंभी म्हणूनच होता आणि कुंभी मराठाच होता. विदर्भामध्ये गेल्यानंतर अजून काही मराठा हा कुंभी आहे, पण एकमेव असा मराठवाडा आहे. मराठवाड्यामध्ये त्यावेळेस सुलम असं चांगलं परिस्थिती होती. एक पाटीलशाही आमच्या मराठा समाजामध्ये घालून दिली आणि त्या पाटीलशाही आणि देशमुखांच्या नादाला लागून आम्ही आमचं वर्चस्व आणि आमची जे काही जातीला आम्हाला पुढे येणारी अडचणी आमच्या त्यावेळेस आमच्या वाडवडिलांच्या लक्षात आलं नाही, त्याच्यामुळे ही परिस्थिती आज आपल्यावर उद्भवली. पण हे कुठेतरी बदल व्हायला पाहिजे. हे शासनालाही माहिती आहे, सरकारमध्ये असलेल्या लोकांनाही माहिती आहे, हे सगळ्यांना माहित आहे. पण जाणून बुजून या मराठा समाजाला की लोकसभेला आम्हाला भाजपवाल्याला तुम्ही निवडून दिलं नाही, त्याच्यामुळे जाणून बुजून हा त्रास देण्याचं काम आता हे भारतीय जनता पार्टी पक्ष करत आहे. हे त्यांनी लक्षात ठेवावं. केंद्रात त्यांचं सरकार आहे, राज्यात त्यांचं सरकार आहे, दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सगळी सत्ता त्यांच्या ताब्यात आहे. आणि हे सगळं असताना सुद्धा त्यांना विरोधी पक्षाचं काम का पडतं? जर विरोधी पक्षांनी कुठेतरी असं काही म्हटलं की आम्ही आरक्षण देणार नाही, अरे आरक्षणाला सगळ्यात जास्त विरोध हा भाजपमधल्याच लोकांचा आहे. हे सगळ्यात जास्त भाजपमधल्याच लोकांनी हे आरक्षण आणि हे आंदोलन चिघळण्याचं काम जर कोणी केलं असेल सगळ्यात जास्त तर हे भारतीय जनता पार्टीतल्या कार्यकर्ते नेत्यांनी केलंय. बेसूट कुणीकडेही बोलायचं, काही बोलायचं, कोणावरही काही टीका टिप्पणी करायची, वेगवेगळे माणसं एक वेगवेगळ्या भूमिकेमध्ये समोर पाठवायच्या आणि मराठा समाजाला बोलायचं एक काम या भारतीय जनता पार्टीतल्या नेत्यांनी केलेलं आहे. आणि हे सर्व समाज
समाजच नव्हे, या देश सर्व समाज हा देश जे उघड्या डोळ्यांनी बघत आहे. आणि हे अशा पद्धतीने तुम्ही जर हे असं चालू ठेवलं तर येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला हे मागात पडणार आहे. आज जरी समाज बोलत नसेल, समाज एका समोर येत नसेल, समाजावर काही गोष्टी असतील, पण समाज हा मतदानाच्या माध्यमातून तुम्हाला तुमची जी काही तुम्ही केलेले या अपराध आहे तो अपराध तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा.